दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली. तोच प्रकार महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या. ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच. हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं. हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीनं झालं. राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं. आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी, त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत. हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात. हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत. हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल, त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली.